नियोजक समिती आपल्याला ज्या सूचना देते, कृपया त्या सूचनांचं पालन करा। भाऊंना जास्त संवाद साधण्यासाठी आपण प्रयत्न करू नये ही विनंती, कारण की आज भाऊंचा अन्नत्याग उपोषणाचा हा 6वा दिवस आहे। कृपया सर्वांनी सभामंडपामध्येच थांबायचे। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे 5 वाजता या ठिकाणी भेटीसाठी येत आहेत। आपण जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचंय। आपल्याला त्यांच्याकडनं शब्द घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आपली ताकद या ठिकाणी दिसली पाहिजे। या ठिकाणी गट ग्रामपंचायत कार्यालय नेवेरी इथून या ठिकाणी जाहीर पाठिंब्याचं निवेदन आलेलं आहे। सरपंच सौ नंदा विश्वासरावजी वसू, उपसरपंच भीमराव पास पाटील आणि RK निमकावडे यांच्यातर्फे पाठिंब्याचं पत्र आलेलं आहे। सर्वांना विनंती आहे, तुम्ही शांततेने इथं थांबा। फक्त भेटून घरी जाण्याची वेळ करू नका। आज ताकद दाखवण्याची वेळ आहे आणि 5 वाजता या जिल्ह्याचे पालकमंत्री इथं येणार आहे। त्यांना जबाब तुम्हाला विचारायचा आहे का नाही आहे? मग इथं थांबाल की नाही थांबाल तुम्ही ते येईपर्यंत? म्हणून भाऊंना भेटल्यानंतर इथून कोणीच घरी जाणार नाही। तुम्हाला जर ही लढाई आरपारची करायची असेल, तुम्हाला आज इथं थांबावंच लागेल। भाऊंना भेटल्यानंतर हे उपोषण मंडप कोणी सोडणार नाही। रात्रीच आपल्या आपल्या घराकडे तुम्हाला जावं लागेल। माननीय माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांचं आगमन झालं आहे। सर्वांनी कृपया शांतता ठेवा, रस्ता सोडा। अनिल भाऊ देशमुख यांचं आपल्या उपोषण मंडपात आगमन झालेलं आहे। कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना आहे, त्यांना येऊ दे इकडे मंचाकडे। अनिल भाऊ देशमुख हे भाऊंना समर्थन देण्यासाठी इथे आलेले आहेत। रस्ता मोकळा सोडा कृपया। सन्माननीय माजी गृहमंत्री डॉक्टर साहेब तुमच्याशी 2 मिनिट संवाद साधणार आहे। कृपया सर्वांनी